नमस्कार. सुप्रभातम. आपण आजपासनं भगवद्गीतेचा निरूपण करतो आहोत. 2 चॅप्टर आपले कंप्लीट झाले आहेत. आपण तिसऱ्या चॅप्टरवर शिफ्ट होतो आहोत. या सीरीजमध्ये आपण थोडं भगवद्गीता म्हणजे काय आहे फार डिटेलमध्ये घेता येणार नाही, पण तरी आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. सो लेट मी शेअर माय स्लाइड फर्स्ट. ओके. सो भगवद्गीतेचा तिसरा चॅप्टर आहे, जो कर्मयोगावर बोलतो आहे किंवा कर्मयोग म्हणजे काय असं एक हा सांगतो आहे कृष्ण. त्याचं कारण असं आहे की दुसऱ्या अध्यायामध्ये जो सांख्ययोग नावाचा अध्याय आहे त्याच्यामध्ये 49 जो श्लोक आहे, तुम्ही जर बघितलात दुसऱ्या अध्यायात 49वा श्लोक आहे. तो काय म्हणतो की दूरेण ह्यावरम कर्म बुद्धियोगात धनंजय बुद्धौ शरणम अन्विच्छ कृपणाहा फलहेतवः. म्हणजे तो काय म्हणतो आहे की अं, हे पार्थ ज्ञानयोगस्य अपेक्षया सकामं कर्म अत्यंतम तुच्छ. म्हणजे ज्ञानयोगाच्या या बुद्धियोगाच्या तुलनेमध्ये कर्म हे तुच्छ आहे किंवा कर्म हे आता इथे कर्म फक्त शब्द वापरलेला आहे, पण ते सकाम कर्म असा त्याचा अर्थ होतो. दूरेण ही अवरम कर्म बुद्धियोगात धनंजय. म्हणजे कर्म हे बुद्धीपेक्षा निकृष्ट आहे किंवा थोडंसं कमी प्रतीचं आहे. पण इथे जो कर्म जो बोलतो आहे ते सकाम कर्माविषयी बोलतो आहे. तर त्याच्यामुळे अर्जुनाचा बुद्धिभेद झाला आणि तो ह्या श्रीकृष्णाच्या वक्तव्य त्याला पूर्णपणे नीट समजलं नाही. त्याने कर्म हे बुद्धीपेक्षा कनिष्ठ आहे असा अर्थ करून घेतला. त्यामुळे तो जेव्हा पुढचं डिस्कशन होतं त्यावेळेला तिसऱ्या अध्यायातला पहिला श्लोक ही कृष्णाची सॉरी अर्जुनाची हे आहे, शंका आहे. एक निमिष. तर तिथून तो तिसरा कर्मयोगाचा तिसरा चॅप्टर हा सुरू होतो. म्हणजे ऍक्च्युली कृष्णाला म्हणायचं होतं की सकाम कर्मापेक्षा बुद्धीपेक्षा सकाम कर्म निकृष्ट प्रतीचं आहे, परंतु कर्म हे बुद्धियोगापेक्षा निकृष्ट आहे असा अर्जुनाने अर्थ करून घेतल्यामुळे तो तिसरा अध्याय सुरू होतो किंवा तो प्रश्न तो विचारतो. तर या अध्यायामध्ये कर्मयोग नावाच्या अध्यायामध्ये टोटल 43 श्लोक्स आहेत किंवा सूत्रच आहेत. याच्यामध्ये पहिले 1 ते 8 तुम्हाला सूत्र जी दिसतील ती काय सांगतात, ती सिग्निफिकन्स ऑफ द ड्युटी किंवा कर्तव्य त्याचं जे महत्व आहे आणि त्याचे प्रकार याच्याविषयी बोलतात. 9 ते 16 चॅप्टर सूत्रांमध्ये त्यांनी इम्पॉर्टन्स ऑफ द सॅक्रिफाईस किंवा त्याग करण्याचं जे महत्व आहे ते सांगितलेलं आहे आणि त्याला त्यांनी यज्ञ असं म्हटलेलं आहे. ओके. तर यज्ञाचा कन्सेप्ट कर्मयोगाच्या तुम्ही कुठेतरी लिहून ठेवू शकता या गोष्टी. यज्ञाचा कन्सेप्ट आणि यज्ञाची महानता किंवा त्याचं महत्व हे तिसऱ्या अध्यायामध्ये कृष्णाने सांगितलेलं आहे. 17 ते 24 अध्यायामध्ये सूत्रांमध्ये नेसेसिटी ऑफ ऍक्शन की मी कर्म का करावं किंवा मी कर्माची काय आवश्यकता आहे आपल्याला याविषयी तो बोलतो आहे. 25 ते 35 या सूत्रांमध्ये सायन्स ऑफ वाईज अँड अनवाईज मॅन म्हणजे बुद्धिमान मनुष्याची आणि अबुद्धिमान मनुष्याची किंवा मूढ माणसाची लक्षणं त्यांनी सांगितली आहेत. आणि डुईंग ऍक्शन विदाउट इगो अँड अटॅचमेंट किंवा कुठलेही कर्म आपण विदाउट इगो आणि विदाउट अटॅचमेंट कसं आपल्याला साध्य करता येईल याविषयी तो बोलतो आहे. त्यानंतर 36 टू 43 हे जे पुढची सूत्र आहेत त्याच्यामध्ये ओव्हरकमिंग द डिझायर्स म्हणजे जेव्हा आपण कर्म करत राहतो कधी ना कधीतरी आपण इच्छांशी संलग्न होतो. तर त्या संलग्न होतो व्हायला काही हरकत नाही, पण कसं त्यातून परत बाहेर पडावं याविषयी कृष्ण बोलतो आहे. किंवा म्हणजे जसं आपण जेव्हा व्यवहारामध्ये वागत असतो कुठल्या ना कुठल्या तरी इच्छा आपल्या मनात येत असतात, पण त्याच्यातून दुरी किंवा त्याच्यापासून लांब कसं राहावं त्याविषयीचा बोलतो आहे. तर असे 43 श्लोक्स आहेत किंवा 43 सूत्र कर्मयोगी नावाच्या अध्यायामध्ये कृष्णाने सांगितली आहेत. तर आता जसं अर्जुनाचा जो दुसऱ्या अध्यायातला 49वा श्लोक होता त्याचं जे हे होतं त्याच ते मिसइंटरप्रिट केल्यामुळे अर्जुन पुन्हा विचारतो आहे की अर्जुन उवाच. अर्जुन काय म्हणतो आहे की जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर जनार्दन तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. की जायसी युसन प्रत्यय आहे, स्त्रीलिंग प्रथमा एकवचन. त्यामुळे जायती चेत कर्म नसते मता बुद्धी ही जनार्दन. बुद्धी ही कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे असं तू मगाशीच म्हणालास मागच्या अध्यायामध्ये किंवा काही मिनिटापूर्वी. तर मग तत्किम कर्मणी घोरे माम नियोजसी केशव. मग मला या कर्मामध्ये किंवा युद्ध कर्मामध्ये तू का बरं ढकलतो आहेस. तो अर्जुनाचा हा जेन्युइन प्रश्न आहे. हा प्रश्न बऱ्याच लोकांना असतो. व्यवहारामध्ये सुद्धा अनेक प्रश्न असे आपल्याला आपल्याला नेहमीच अर्जुन होत असतो. तो मी हे का करावं
मला सांगितलं झालं जात आहे हे करायला, बॉसने सांगितलंय, कोणीतरी सांगितलंय घरातून, पण मी हे का करावं, मी नाही करणार हे. तर असा अर्जुन आपला बनत असतो. त्यामुळे तो म्हणतो की ज्ञान हे सुपिरियर आहे, असं तू मगाशीच म्हणालास. थोडंसं त्यांनी मिसइंटरप्रिट केलेलं आहे. त्यामुळे मग तिसरा अध्याय पूर्ण तो सांगतो. सो मला कर्म करायची गरज काय आहे? जर बुद्धी श्रेष्ठ आहे तर मी बुद्धी संपादन करेन, मी ज्ञान संपादन करेन. ओके, मी याच्यातून बाहेर पडतो युद्धात आणि मी जातो, असा तो प्रश्न विचारतो. त्यावेळेला दुसरा आणखीन एक त्याच्यामध्ये दुसरा श्लोक आहे, तो थोडासा या स्लाइडमध्ये गडबड झाली आता, की व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहीयसी इव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयो अहम आपनुयाम. म्हणजे काय म्हणतो आहे की तुम्ही जे हे व्यामिश्रेणेव म्हणजे तुमच्या या तृतीय एकवचन आहे, तुमच्या या संमिश्रित बोलण्याने मी वाक्येनं बुद्धिं मोहीयसी इव मे, माझी बुद्धी माझी बुद्धी ही संभ्रमित झालेली आहे. तद तद एकम वद निश्चित्व, त्यामुळे तू एक निश्चितपणे मला सांग की काय श्रेष्ठ आहे किंवा काय करायला पाहिजे. येन श्रेय अहम आपनुयाम, ज्याच्यानी मला श्रेयस्कर किंवा मला श्रेष्ठ गती प्राप्त होईल, असं तू एकच मला काहीतरी सांग, असं अर्जुन म्हणतो आहे. त्यावेळेला टाइप्स ऑफ योगाज भगवद्गीतेमध्ये कृष्णाने सांगितले आहे. श्री भगवान वाच लोके लोके अस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. दोन प्रकारच्या निष्ठा, निष्ठा म्हणजे भक्ती, संपूर्ण भक्ती किंवा संपूर्ण विश्वास, संपूर्ण निष्ठा, की तू जे सांगतो आहेस ते योग्य आहे. जेव्हा तुझा माझ्यावर विश्वास बसेल, श्रीकृष्ण म्हणतायत की जेव्हा तुझा माझ्यावर विश्वास बसेल, संपूर्णतः निष्ठा बसेल, त्यावेळेला मी तुला बसली की मी तुला दोन गोष्टी सांगतो, की दोन प्रकारचे पाथ किंवा दोन प्रकारचे मोक्षाला जाण्याचे दोन प्रकारचे मार्ग आहेत. ज्ञानयोगेन सांख्याना, सांख्य शास्त्र फॉलो करणारे जे सांख्य योगी किंवा ऋषी असतात, त्यांच्यासाठी ज्ञान योग, आणि कर्मयोगेन योगिना, म्हणजे त्यांनी बेसिकली भगवद्गीतेमध्ये इथे ज्ञानयोगींसाठी आपण ज्ञानयोगी, भक्तियोगी, कर्मयोगी असं म्हणतो. ज्ञानयोगींसाठी भगवद्गीतेमध्ये सांख्य योगी किंवा सांख्य असे एक टर्मिनॉलॉजी वापरलेली आहे, आणि इतर योगांना जे कर्मयोग फॉलो करतात त्यांना फक्त योगी ही टर्मिनॉलॉजी किंवा शब्द वापरलेला आहे. की ज्ञानयोगाने सांख्यांचा आणि कर्मयोगाने योग्यांचा मोक्ष किंवा त्यांना मोक्ष प्राप्त होतो किंवा त्यांची गती प्राप्त होते. सो इथे आपण घेऊ शकतो जे विवेकानंदांनी 4 योगाचे पाथ केलेले आहेत, ज्ञानयोग, राजयोग, भक्तियोग, कर्मयोग. त्यापैकी ज्ञानयोग सुद्धा भक्तीनेच करायचा आहे. भक्तीशिवाय कुठलीच गोष्ट घडून येऊ शकत नाही. ज्ञानयोग नाही, कर्मयोग नाही, राजयोग पण नाही. सो भक्तीने ज्ञानयोग किंवा कर्मयोग, जशी तुझी पर्सनॅलिटी असेल, मागे पण मी सांगितलं होतं की सगळे योग सगळे फॉलो करू शकत नाहीयेत. तुझी जशी पर्सनॅलिटी असेल, यू आर इमोशनल ड्रिव्हन पीपल, यू आर इंटेलेक्च्युअल डॉमिनंट पीपल, यू आर फिजिकली मटेरियल ड्रिव्हन पर्सन. सो ज्या पद्धतीची तुमची जी प्रकृती असेल, मानसिक प्रकृती, त्या पद्धतीने तुम्ही एक पाथ चूज करून तुम्ही त्या मार्गावर चालू शकता. सो some people choose jnana yoga, some people choose karma yoga, but bhakti is actually required. Bhakti is essential. Bhakti is kind of a track आहे. जेव्हा तुम्ही ज्ञानयोगावर किंवा कर्मयोगावर चालू पडता, त्यावेळेला भक्ती ही त्याचा ट्रॅक आहे. जशी ट्रेन ट्रॅकवर चालते, जर ट्रेन ट्रॅकवरनं घसरली तर ऍक्सिडेंट होतात. सो तो ट्रॅक आहे किंवा भक्ती हे कुंपण आहे कुठल्याही योगाचं. सो इथे भगवद्गीतेमध्ये दोन प्रकारच्या त्यांनी सांगितलेलं आहे की लोकांमध्ये द्विविधा निष्ठा, दोन प्रकारच्या हे पाथ फॉलो करायची श्रद्धा दिसते इथे. आता रिझन्स फॉर डुईंग कर्मा असा तो सांगतो आहे की बाबा काय रिझन्स आहेत. एक थोडस मला इथे शिफ्ट, कारण वरचं ना दिसत नाहीये, पण ते शिफ्ट नाही होणार. रिझन्स फॉर डुईंग कर्मास, की बाबा मी का कर्म करावीत हे तो सांगतो आहे. असा अर्जुनाचा प्रश्न आहे, तर कृष्ण म्हणतो आहे की न कर्मणाम अनारंभ्यात नैष्कर्म्यम पुरुषोष्णते न च संन्यसनादेव सिद्धिम समधिगच्छति. न कर्मणाम अनारंभात, कर्म जर तू आरंभच केलं नाहीस तर नैष्कर्म्य स्थिती तुला कशी बरं प्राप्त होईल.
तू कशी कुठलाही पुरुष जर कर्माचा आरंभच नाही केला तर त्याच्या पुढचा म्हणजे कसं असं की कर्म केल्यानंतर आपल्याला आपली जेवढी योग्यता आहे त्या पद्धतीने आपण जसं कर्म केल्यानंतर जी शांती प्राप्त होते. योगाचा मूळ तुम्ही कुठल्याही प्रकारचं योग साधना, मी योगशास्त्राच्या ह्याच्यामध्ये डॉक्टरेट केली आहे म्हणून सांगते, की कुठल्याही प्रकारची योग साधना, मग ती आसन प्राणायाम कुठल्याही प्रकारचं असो किंवा दुसरे कुठल्याही रिलॅक्सेशन टेक्निक्स असो, कुठल्याही सुदर्शन क्रिया योगा, सायक्लिक मेडिटेशन, कुठेही तुम्ही इतके स्कूल्स आहेत आता भरपूर, त्याच्यामध्ये सगळीकडे काय दिसतं, की स्टिम्युलेशन, रिलॅक्सेशन, स्टिम्युलेशन, रिलॅक्सेशन. कंटिन्युअसली स्टिम्युलेट केलं तर योगशास्त्राचे की योगाभ्यासाचे रिझल्ट येत नाहीत. सो स्टिम्युलेशन, रिलॅक्सेशन हे तत्व आहे. हे दिस इज द बेसिक प्रिन्सिपल बियॉन्ड एनी योगाभ्यास और एनी योगा प्रॅक्टिस. कुठल्याही प्रकारचा तुम्ही योग फॉलो करा. त्याच्यामध्ये स्टिम्युलेशन जेवढा वेळ स्टिम्युलेशनसाठी दिला गेला आहे, तेवढाच वेळ रिलॅक्सेशनसाठी देणं गरजेचं आहे. म्हणजे समजा मी 10 मिनिटं एखादी योगा प्रॅक्टिस केली आहे, तर 5 मिनिटं तरी मला रिलॅक्सेशन देणं गरजेचं आहे. तरच योगाच्या म्हणजे हे तत्व बऱ्याच लोकं फॉलो करत नाहीत योगा प्रॅक्टिसेसमध्ये. तरच त्याचा इफेक्ट येणार आहे. सो स्टिम्युलेशन न कर्मणा मनारंभात नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते. तू जर कर्माचा आरंभच नाही केला, तर त्याच्या पुढची जी रिलॅक्सेशनची स्टेज आहे, नैष्कर्म्य स्टेज आहे, ती तुला कशी बरं प्राप्त होईल? आणि बॉडीमध्ये डिसीज ओरिएंटेड किंवा कुठल्याही प्रकारचे जे चेंजेस अपेक्षित आहेत, हे स्टिम्युलेशन स्टेजमध्ये होत नाहीत. हे रिलॅक्सेशन स्टेजमध्येच होतात. जो काही तुमचा बॉडीली जी काही रोग असेल किंवा जे काही असेल, त्याच्यामध्ये जे अपेक्षित आहे तुम्हाला बदल करणं किंवा जे हीलिंग होणार आहे, ते हीलिंग रिलॅक्सेशन स्टेजमध्ये होतं. स्टिम्युलेशन स्टेजमध्ये कधीही होणं शक्य नाही. सो ती नैष्कर्म्य स्थिती ही फार आवश्यक स्थिती आहे तुझ्यासाठी. तू जे डे टू डे जरी मनुष्याला कुठलाही रोग नसला, तरी तो मनुष्य थकतो. बेसिक गोष्टी करताना, धावपळ करताना. तर तिथे जे हीलिंग किंवा तिथे जे रिलॅक्सेशन हवं आहे, ते ह्याच नैष्कर्म्य अवस्थेमध्ये येणार आहे. तर ती नैष्कर्म्य अवस्था कधी प्राप्त होणार आहे? जेव्हा तू कर्म करशील तेव्हा. त्यामुळे कर्माचा आरंभच नाही केलास, तर नैष्कर्म्य स्थिती प्राप्त नाही होणार. म्हणजेच याचा अर्थ असा आहे, की कर्म करणं हे अत्यंत आवश्यक आहे. न च संन्यसनादेव सिद्धीं समधिगच्छति. आणि दुसरी गोष्ट अशी, की तू जर कर्मच नाही केलंस, तर त्या कर्मामधली सिद्धी अवस्था किंवा मास्टरी किंवा परफेक्शन, स्किल तुला कसं बरं प्राप्त होईल? म्हणजे समजा मी स्विमर मला स्विमिंग करायचंय. मी स्विमिंगविषयी भरपूर समजून घेतलं, थिअरॉटिकल नॉलेज घेतलं, सगळं घेतलं. परंतु जर मी प्रॅक्टिकलमध्ये कधी उतरलीच नाही स्विमिंग करायला, स्विमिंग पूलमध्ये, तर मग मी त्याच्यात त्या त्या गेममध्ये किंवा त्या ह्याच्यामध्ये मी मास्टर कशी होणार? मी जेव्हा ते कर्म सातत्याने काही दिवस करेन, वर्षभर रोज, तेव्हाच मी त्याच्यात मास्टरी की त्याच्यात मला सिद्धी मिळेल. न च संन्यसनादेव सिद्धीं समधिगच्छति. आणि सिद्धी मिळाली की समाधी अवस्था ऑटोमॅटिकली प्राप्त होते. सो सील किंवा परफेक्शन इज गेन थ्रू ॲक्शन्स ओन्ली. त्यामुळे तुला कर्म करणं हे फार आवश्यक आहे. आणि दुसरं अत्यंत सटीक उदाहरण कारण कृष्ण त्याला पुढच्या श्लोकामध्ये देतो आहे. "नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत्. कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः." म्हणजेच की नाही कश्चित आता आपल्याला हे माहिती आहे की नाही कश्चित क्षणमपि म्हणजे कश्चित क्षणम अपि म्हणजे एक क्षण सुद्धा जातु तिष्ठत्य अकर्मकृत. म्हणजे जातू म्हणजे जो जन्माला आलेला आहे तो तिष्ठती अकर्मकृत. म्हणजे तो येण्यासंधी आहे तिथे. तो थांबू शकत नाही किंवा तो तिथे कर्म न करता कुठलाही मनुष्य राहू शकत नाही एक क्षण सुद्धा. तो त्याच्या प्रकृती, जी काही त्याची मानसिक प्रकृती असते, फिजिकल प्रकृती असते. कोणाला टीव्ही बघायला आवडतं, कोणाला खेळायला आवडतो, कोणाला कुकिंग करायला आवडतं किंवा जे ज्याचा स्वभाव असतो, त्या पद्धतीने तो आणि काहीच नसेल तर त्याविषयी चिंतन करायला आवडतं. काही रीडिंग करायला आवडेल. एनिथिंग, एनिथिंग. कुठलंही कर्म केल्याशिवाय कुठलाही मनुष्य जो ज्या पृथ्वीवर जन्माला आलेला आहे, ज्याने देह धारण केलेला आहे, ज्याच्याकडे शरीर आहे, तो मनुष्य कुठल्याही म्हणजे कर्माशिवाय तो राहू शकत नाही. एक क्षण सुद्धा राहू शकत नाही. हे त्याचं बॉन्डेज आहे किंवा कर्म न करता काहीच नसेल तर तो झोपण्याचं तर कर्म करेल. बरोबर आहे? सो दॅट इज अल्सो अ कर्म, की मला आज काहीच करायचं नाही, आता मला झोपायचंय. तर ते सुद्धा एक कर्मच आहे. त्यामुळे तू कर्माशिवाय हे तुझे लिमिटेशन्स आहेत. तू कर्माशिवाय या पृथ्वीवर राहूच शकत नाहीस, एक क्षण पण. अतः आणि मग तो समजा मला एखादं कर्म करायला सांगितलेलं आहे, बॉसनी सांगितलंय किंवा कोणी पण सांगितलेलं आहे, टीचर्सनी सांगितलेलं आहे. तर आणि मला ते करायचं नाहीये. मी ते अव्हॉइड करते आणि मी मला पाहिजे ती कर्म करत राहते. बरोबर आहे? जे तुमच्यासाठी आता योग्य आहे, ते कर्म तुम्हाला करायला सांगितलेलं आहे आणि तुम्ही समजा मला नाही, मला हे कर्म करायचं नाही, मला वेगळं, मला आज काहीच करायचं नाही, मी कामच करणार नाही आज. तर तुम्ही दुसरं काहीतरी काम कराल. बरोबर आहे? मग ते दुसरे काहीतरी काम करून त्याचा काही आउटपुट येणार नाहीये. मे बी टाईमपास कराल.
टाइमपास कराल, त्याचं काहीच आउटपुट होत नाही. मग त्याच्यापेक्षा जे सांगितलेलं कर्म आहे, कार्यते यवच कर्म सर्व प्रकृती जैर्गुणै, म्हणजे आपापल्या प्रकृतीनुसार, प्रकृती जन्मजे जे गुण असतात त्यानुसार तो कार्यकर्म करत राहतो आणि त्याचा आउटपुट काहीच येत नाही. त्याच्यापेक्षा तू सांगितलेलं कर्म करणं हे कधीही विहित आहे किंवा कधीही योग्यच आहे. सो अशा प्रकारे कर्माची आवश्यकता तो तिथे सांगतो आहे. आणि त्याच्यानंतर मग मिथ्याचारी आणि असक्ताची डेफिनेशन त्यांनी सांगितलेली आहे. तो कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते. कर्मेंद्रियाणि संयम्य म्हणजे आता गंमत अशी असते की काही लोक जी तुम्ही बरेचसे फॉलोअर्स किंवा काही पंथ संप्रदाय ह्यांना फॉलो करणारी माणसं असतात, त्यांच्या बाबतीत कसं असतं आणि साधना किंवा कुठल्याही प्रकारची जी पंथ फॉलोईंग असतं ते हळूहळू येतं, सडनली येत नाही. म्हणजे मी भगवी वस्त्र बाहेरून घातली आणि माझ्या इच्छा किंवा माझ्या डिझायर्स अजून शिल्लकच आहेत, अशा माणसाला मिथ्याचारी असं म्हणतात. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान विमूढात्वा मिथ्याचारः स उच्यते. जो मनुष्य मिथ्याचारीची डेफिनेशन त्यांनी सांगितली आहे की जो मनुष्य मोटर ऑर्गन्स कंट्रोल करतो, म्हणजे बाहेर त्याचं बिहेवियर कंट्रोल करतो किंवा त्याला हे करायचं नसतं, त्यांनी असं बोलायचं नसतं, त्यांनी तसं बोलायचं नसतं, त्यांनी हे खाऊ नये, त्याचे आहार विहार पथ्य असं त्याला सांगितलेलं असतं आणि तसं तो फॉलो करतो. बट ही dwells on objects in mind through senses. मनसा स्मरण म्हणजे तो स्मरण शत्रुप्रत्यय आहे तो, परंतु मनसा म्हणजे मनाने मात्र त्या गोष्टींचाच तो विचार करतो आहे. म्हणजे कर्मेंद्रियानी म्हणजे कर्मेंद्रियांच्या साह्याने त्यांनी संयम बाळगलेला आहे आपल्या आहार विहारावर. परंतु जर मनामधून तो त्या गोष्टींचा स्मरण करत राहिलेला आहे असा जो इंद्रियार्थान विमूढ आत्मा, म्हणजे इंद्रियार्थाच्या म्हणजे इंद्रियार्थांवर जो स्मरण करतो आहे असा आत्मा हा विमूढ आत्मा आहे. मिथ्याचारः स उच्यते. अशा माणसाला मिथ्याचारी पुरुष असं म्हटलं जातं. आणि दिस पर्सन मे बिकम समटाइम्स हार्मफुल टू द सोसायटी. आता तुम्ही बरेचसे बघितले असेल काही साधू बाबा, काही लोकांना अरेस्ट झालेली आहे, काही कर्म ह्याच्यामध्ये ते अडकलेले असतात. तो ह्या ज्या गोष्टी समाजामध्ये घडतात की बाहेरून मी अशा प्रकारचा बिहेवियर किंवा माझं ड्रेस कोड फॉलो करतो आहे आणि आतून माझ्या इच्छा तशाच राहिलेल्या आहेत, तेव्हा अशा हातून किंवा मिथ्याचारी लोकांच्या हातून काही कर्म घडतात जी समाजासाठी पोषक किंवा असू शकत नाहीत, की जे हार्मफुल असू शकतात. सो दिस पर्सन क्रिएट डिसहार्मोनी इन द सोसायटी. परंतु ह्याच्यापेक्षा असक्त राहणं हे कधी पण योग्य आहे. यस्त्वेंद्रियाणि मनसा निर्म्यारभते अर्जुन कर्मेंद्रियैः कर्मयोगम असक्तः स विशिष्यते. यस्तु इंद्रियाणी मनसा म्हणजे मनाने इंद्रियांवर कंट्रोल करून नियम्य अरभते अर्जुन. नियम्य म्हणजे मनाने इंद्रियांचा नियमन करून किंवा संयम करून जो अरभते त्याच्यामध्ये राहतो हे अर्जुन. कर्मेंद्रिय ही कर्मयोगन म्हणजे तो कर्मेंद्रियानेच कर्मयोग करतो आहे किंवा चांगली कामं करतो आहे. मे बी त्याचा बाहेरचा आउटपुट ड्रेस किंवा बाहेरचं त्याचं जे हे असेल ते योग्याप्रमाणे किंवा साधू पुरुषाप्रमाणे नसेल. म्हणजे मी भगवी वस्त्र घालत नसेन, मी फार असं मोठी मोठी लेक्चर्स देत नसेन, मी पथसंप्रदाय वगैरे प्रवचन आयोजित करत नसेन. ओके, म्हणजे माझा बाह्य बिहेवियर कदाचित तसं नसेल, परंतु मी माझ्या मनाच्या शक्तीने माझ्या इंद्रियांवर कंट्रोल केलेला आहे आणि मी सामान्य माणसाप्रमाणे या पृथ्वीमध्ये किंवा या समाजामध्ये राहते आहे. जशी सामान्य माणसं ड्रेस कोड वापरतात, सामान्य माणसं बोलतात, त्या पद्धतीने मी बोलते चालते आहे. तो मनुष्य असक्त सह असक्त विशिष्यते. त्या माणसाला असक्त अशी डेफिनेशन त्यांनी दिलेली आहे. ही कंट्रोल्स सेन्सेस थ्रू द माइंड म्हणजे कर्मेंद्रियानी संयम बाळगून मनामध्ये इंद्रियांचे जे अर्थ आहेत किंवा त्यांचे जे ग्रहणाचे हे आहेत ते करण्यापेक्षा हे कधीही श्रेष्ठ आहे. की तू बाहेरून सामान्य माणसासारखा राहा, पृथ्वीवर समाजामध्ये सामान्य माणसं जशी इतर माणसं असतात तसा राहा, परंतु आतून तू डिटॅच होत राहा. इंद्रियांची जी पंचज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आहेत त्यांचे जे अर्थ आहेत, शब्द रस बाबा काही लोकांना खायला आवडतं, काही लोकांना म्युझिक ऐकायला आवडतं किंवा आवडतं ती गोष्ट चांगली आहे, पण ते अटॅच असतात त्याच्याशिवाय ते राहू शकत नाही. संघ क्रिएट होतो. तो संघ तू डिटॅच केला पाहिजे किंवा मला चांगली गोष्टी खायला मिळाल्या तरी चांगली गोष्ट आहे, नाही मिळाली तरी सॉरी. सगळ्यात कंट्रोल करण्यासाठी डिफिकल्ट इंद्रिय असतं ते म्हणजे रसना, जिव्हा.
जिव्हा म्हणजे एक वेळ नेत्र, कर्ण, त्वचा, स्पर्श वगैरे ह्या गोष्टींवर कंट्रोल मिळवता येतो. पण सगळ्यात एक्स्ट्रीमली डिफिकल्ट टू गेट कंट्रोल ओव्हर द कुठलं इंद्रिय असेल तर ते म्हणजे आहे रसना, जिव्हा. खाण्यावर कंट्रोल येत नाही. सो त्याच्यावर तू हळू तिथून डिटॅच होत राहा. तिथून असक्त होत राहा. तू बाह्य बाहेर सामान्य माणसापणे राहा. परंतु तू आतून असक्त हो किंवा आतून तुझ्या मनाची शक्ती वापरून हळू त्या सगळ्या इंद्रियांचे जे अर्थ आहेत त्यातून डिटॅच होत राहा. दिस पर्सन इज बेटर दॅन मिथ्याचारी अँड ही डू थिंग्स युजफुल फॉर द सोसायटी. ओके. सो अशी मिथ्याचारी आणि असक्ताची डेफिनेशन त्यांनी सांगितलेली आहे. त्याच्यानंतर तो काय करायचं ते पुढे सांगतो आहे की नियतम कुरु कर्म त्वम कर्म ज्यायो ही अकर्मण. आता तू कन्फ्युज दिसतो आहेस आणि तू अकर्म करतोय, तू कर्मठ सोडलेलं आहेस आता इथे. ह्याच्यापेक्षा तू नियतम डू कर्मास ऑलवेज. नियतम हा शब्द फार महत्वाचा आहे. म्हणजे मला वाटलं मला आज वेळ मिळाला म्हणून मी हे खरं जे काही कर्म मला अपेक्षित ते केलं असं नाहीये. सातत्याने ते कर्म करत राहणं हे फार महत्वाचं आहे. नियतम कुरु कर्म त्वम कर्म ज्यायो हि ज्यायः. युसन प्रत्यय आहे पुन्हा पुल्लिंग पुल्लिंगामध्ये आहे की अकर्मापेक्षा सॉरी पुल्लिंग नाही नपुंसकलिंगी आहे, कर्म नपुंसकलिंगी आहेत. म्हणून कर्मापेक्षा कर्म करणं हे कधीही श्रेष्ठ आहे. शरीर यात्रापि च तेन प्रसिद्धेत अकर्मण. अकर्मानी किंवा अकर्माच्या सहाय्याने तुझ्या ज्या शरीर यात्रा आहेत, शरीर यात्रा म्हणजे तुझ्या ज्या शरीर क्रिया आहेत, मनुष्य जगत असतो तेव्हा त्याच्या बॉडीमध्ये, मस्तिष्कामध्ये, मनामध्ये प्रचंड क्रिया चालू असतात. द पर्सन इज नॉट अवेअर ऑफ दॅट की त्याच्या बॉडीमध्ये काय काय चाललं आहे. तू जर कर्म केलं नाहीस तर त्या शरीर यात्रा किंवा जी शरीर जे फिजिओलॉजी आहे किंवा हे आहे ते सुद्धा योग्य प्रमाणे चालणार नाही. राईट. सो यज्ञात यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोयम कर्मबंधः तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संघ समाचर. यज्ञा तू कशासाठी कर? यज्ञार्थासाठी. इथे यज्ञाचा कन्सेप्ट श्रीकृष्णाने इंट्रोड्यूस केलेला आहे. यज्ञार्थासाठी म्हणजे विथ द पर्पज ऑफ यज्ञ, यज्ञाच्या अर्थासाठी किंवा यज्ञासाठी तू ही सगळी कर्म कर. म्हणजे एखादा यज्ञ करतो म्हणजे आपण काय करतो बघा, तुम्ही होम हवन एखादी पूजा घरामध्ये ऑर्गनाईज केली असेल त्यावेळेला काय असतं, अग्नी असतो. तिथे वेगवेगळ्या स्वरूपाचे यज्ञ केले जातात. त्यांचं मेन सूत्र काय आहे की अग्नी असतो. आणि आपल्याला जी गोष्ट प्रिय असते किंवा आपल्याकडे ज्या गोष्टी असतात त्याच्या अग्नीमध्ये आपण समर्पण करतो, त्याची समिधा करतो, त्याला समर्पण करतो. बरोबर आहे. अग्नीमध्ये आपण त्याचं समर्पण करतो. आणि ते पण कसं करतो बघा, अग्नीमध्ये जेव्हा तुमच्याकडे यज्ञ वगैरे असेल, अग्नीची मध्ये घृत टाकलं जातं. घृत, गोघृत, गाईचं तूप. अग्नीमध्ये तेल वापरले तर कधी तुम्ही बघितलंय का? कुठलाही छोटा मोठा तुम्ही यज्ञ करा, गाईचं तूप वापरलं जातं. तूप हे स्निग्धता किंवा प्रेमाचं सिम्बॉलिझम आहे. त्यामुळे प्रेमाने ती समिधा तुम्ही अर्पण करायची आहे. तुम्ही नवचंडी यज्ञ वगैरे केला असेल तर संपूर्णप्रमाणे मोठ्या मोठ्या अशा साड्या विकत घेऊन आणि तिचे सगळे अलंकार तिला अर्पण करायचे असतात. मातेला, दुर्गा मातेला. तर अक्षरशः म्हणजे लोक 3-3, 4-4, 5-5 हजाराच्या साड्या घेऊन अग्नीमध्ये हवन करतात त्याचं. लिटरली अग्नीमध्ये जाळतात. जर तुम्ही बघितलं असेल तर गणेश याग आहे किंवा अन्य प्रकारच्या सगळ्या गोष्टी आहेत कितीतरी. तर मला जी प्रिय गोष्ट आहे त्या गोष्टी मी तुला समर्पण करतो आहे, हा भाव असायला पाहिजे. आता रोज उठून मी माझ्या घरामध्ये यज्ञ तर करू शकत नाहीये किंवा तेवढी आर्थिक माझी परिस्थिती नाहीये. सो मग काय करू की मनामध्ये सतत यज्ञ चालू ठेवायचा. तुझं प्रत्येक कर्म हे यज्ञासाठी असलं पाहिजे. You should offer your each and everything which you are possessing to God किंवा टू कृष्ण, की हे तुला मी अर्पण करतोय आणि त्यातून जर मला काही शिल्लक राहिलं तर ते मी स्वतः ग्रहण करीन ऍज अ प्रसाद. हा भाव असला पाहिजे. पहिली भाव महत्वाचा आहे. देव भावाचा भुकेला आहे. तुम्ही लिटरली त्याला अन्न ऑफर करा न करा हा भाग वेगळा आहे. त्या भावामधला त्या अन्न पदार्थ किंवा जे काही तुमचं मटेरियल असेल त्या मटेरियल मधल्या जे कॉस्मिक एनर्जी असते इट गेट ऍब्सॉर्ब्ड. हे पुढे स्पष्ट होईल पुढच्या श्लोकांमध्ये त्यांनी सांगितलेले आहे. आणि पुढचा जो मटेरियल भाग असतो तो फक्त आपण ग्रहण करतो. ओके. म्हणून तदर्थम कर्म कौंतेय अशा प्रकारचं प्रत्येक कर्म जे तुला कर्म करायचं आहे प्रत्येक ठिकाणी तुला देवाची आठवण झाली पाहिजे, कृष्णाची आठवण झाली पाहिजे. मी जे करतो आहे ते आधी त्याला अर्पण नंतर मला. हा भाव सातत्याने मनामध्ये असला पाहिजे. असं जर तू करशील कर्म तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संघ समाज, त्यातून तू मुक्त होऊन जाशील. मग त्याच्या कर्माचे जे आउटपुट सुद्धा आहेत, जे काही गुड बॅड कॉन्सिक्वेन्सेस होत आहेत त्याच्यापासून तू मुक्त होऊन जाशील. सो यू विल बी फ्री फ्रॉम कर्म बंधना. कर्माच्या बंधनापासून मुक्त होशील.
सो डू युअर एनी कर्मा ॲज युअर ड्युटी अँड नॉट फॉर अर्थ काम. धर्म अर्थ काम मोक्ष असे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. त्यातला धर्म मोक्षाचं सोडून दे. धर्म अर्थ काम. मनुष्य बऱ्याच वेळेला काही गोष्टी धर्मासाठी करतो, काही गोष्टी अर्थासाठी. अर्थ म्हणजे मीन्स ऑफ गेटिंग सम मटेरियल प्लेजर आणि काम म्हणजे इच्छा. तुम्ही अर्थ आणि कामासाठी कुठलीही कर्म करणं सोडून द्या. तुम्ही धर्मासाठी किंवा ॲज अ ड्युटीसाठी प्रत्येक कर्म करायची भाव मनामध्ये ठेवायचा आहे. जो भाव आपण एखाद्या वर्षातनं किंवा 10 वर्षातनं एखादा यज्ञ करतो, त्या दिवशीचा भाव आठवा. तो भाव 2 दिवस झाले की कमी होऊन जातो. यज्ञ संपला, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, तो भाव कमी होता. तसं नाहीये. तो भाव सातत्याने राहिला पाहिजे. सो त्याचं कारण असं आहे, की इथे त्यांनी एक सायकल सांगितलेलं आहे. यज्ञाचं सायकल सांगितलेलं आहे. आता आपण शब्द प्रमाण मानतो. 3 प्रकारची प्रमाणं आहेत. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि शब्द प्रमाण. आता प्रत्यक्ष तर बघायला आपण जाऊ शकत नाही, कारण वी हॅव ह्युमन सेन्सेस लिमिटेशन. आपण तिथे नाही जाऊ शकत, की हे खरंच सत्य आहे का बघायला. आपल्याकडे तेवढे रिसोर्सेसच अवेलेबल नाहीये. अनुमान प्रमाणाचे सुद्धा आपल्याकडे रिसोर्सेस अवेलेबल नाही. त्यामुळे शब्द प्रमाण वापरावं लागेल, की जे कृष्ण सांगतो आहे ते योग्यच आहे आणि जे ज्ञानी लोकांनी सांगितलेलं आहे, टेस्टेड केलेलं आहे ते योग्य आहे. सो शब्द प्रमाणाने हे यज्ञाचं सायकल वी हॅव टू बिलीव्ह ऑन दिस सायकल ऑफ यज्ञ. अक्षर ब्रह्म पुढचा 16वा-17वा अध्याय आहे. त्यावेळी अक्षर ब्रह्म म्हणजे काय हे स्पष्ट होईल. परंतु अक्षर ब्रह्मन ज्याचा कधीही नाश होत नाही. अक्षर आहे ना, ज्याचा कधीही नाश होत नाही. अशा अक्षर ब्रह्म ब्रह्माची ब्रह्माची निर्मिती करतो. त्या म्हणजे तो ब्रह्म सॉरी तो ब्रह्म आपल्याला बुद्धी देतो किंवा आपल्याला क्रिएट करतो. ब्रह्माकडून प्रजापती, प्रजापतीकडून जनता सगळे असे क्रिएट होतात. ती माणसं कर्म करतात. म्हणजे आपल्यासारखी माणसं कर्म करतात. कशी करतात? निष्काम कर्म करतात. यज्ञ करतात. ओके. ती यज्ञ झाली. तुम्ही राईट करून जर असं बघितलं तर दक्षिणावरती जर तुम्ही प्रदक्षिणा घातली तर तुम्हाला समजेल की कर्म करतात. त्याच्यानंतर यज्ञ करतात. म्हणजे त्यांची प्रत्येक कर्म ही कृष्णाला किंवा अल्टिमेट रिॲलिटीला अर्पण करतात. त्याच्यातून कॉस्मिक एनर्जीजची पुष्टी होते. कुठली कॉस्मिक एनर्जी? जे आपल्या मायथॉलॉजीमध्ये वरुणदेव, अग्निदेव वगैरे, वगैरे बरोबर सांगितलेलं असतं. ते बरेचसे सीरियल बघितलेले असतात लोकांनी. त्यामुळे त्यांना माहिती असतं. दीज आर कॉस्मिक एनर्जीज ज्या ऋग्वेदामध्ये 11 प्रकारच्या एनर्जीज सांगितल्या आहेत. त्यांची पुष्टी होते. पर्जन्य ची पुष्टी होते. पर्जन्याची पुष्टी झाल्यानंतर व्यवस्थित पाऊस पडतो पृथ्वीवर. आज आपण बघतोय की पृथ्वीवर कधी पण पाऊस पडतोय. देशामध्ये म्हणजे त्याचा जो मान्सून तिचा पिरियड संपून बाकी अन्यत्र पाऊस पडतो किंवा जो तिच्या अपेक्षित आहे म्हणजे त्याचं सायकल डिस्टर्ब झालेलं आहे. का? कारण त्याला जे पोषण करणारे आपण आहोत. आपण ती कर्म ऑफर करत नाही आहोत. त्याला त्याचं पोषण होत नाहीये कॉस्मिक एनर्जीजचं. कधी अतिवृष्टी होते, कधी कमी वृष्टी होते. सो त्याचं सायकल बिघडलेलं आहे. बिकॉज आपण आपलं सायकल बिघडलेले आहे. आपण स्वार्थासाठी कर्म करतो. आपण निस्वार्थासाठी कर्म करत नाही. त्यामुळे पर्जन्याचं सायकल बिघडलं आहे. पर्जन्याचं सायकल जर व्यवस्थित झालं तर त्यातून अन्नाची निर्मिती होणार आहे. जर पाऊस पृथ्वीवर व्यवस्थित झाला, योग्य वेळी झाला तर अन्न निर्मिती होते. अन्न निर्मिती जर फूड क्वालिटी चांगली असेल, ओके 10 मिनिटं झाली. आय थिंक जेवढं कव्हर होईल तेवढं आपण करू. नंतर आपण ह्याच्यावर शिफ्ट होऊ. ओके. सो अन्न निर्मिती जर व्यवस्थित झाली, म्हणजे अन्नाची जी क्वालिटी आहे ती जर मेंटेन राहिली तर भूत म्हणजे आपण मेंटेन राहणार आहोत. आपण नेहमी कंप्लेंट करतो की हल्ली चांगल्या प्रकारचे फ्रूट मिळत नाहीत. हल्ली चांगल्या प्रकारचं अन्न खायला मिळत नाही. फूड क्वालिटी नाहीये. कशी राहणार फूड क्वालिटी? ती फूड क्वालिटी येणारच नाही. कारण आपणच हे क्रिएट केलेलं आहे सगळ्या गोष्टी. सो अन्न जर व्यवस्थित क्रिएट झालं पृथ्वीवर, ते भूतांना म्हणजे आपल्यासारख्या लोकांना त्याची पुष्टी करतात आणि पुन्हा आपण त्या गोष्टी यज्ञ करून अक्षर ब्रह्माकडे हे करत जातो. असं हे सायकल आहे पूर्णपणे. हे सायकल कुणी आणि कुठे आणि कधी ब्रेक केलं? हा विचार करण्याचा किंवा हा एक मुद्दा राहील. ओके. सो हे एक सायकल ऑफ ब्रह्मास मी कंप्लीट करून घेते. त्याच्यानंतर वी विल स्टॉप हिअर. ओके. जस्ट अ मिनिट. खूप सुंदर आहे. म्हणजे हा कन्सेप्ट ज्याला समजेल ना, तो कधीही धर्मापासून हे होणं अपेक्षित नाही किंवा होऊ शकत नाही. तर त्यांनी सायकल ऑफ हे यज्ञ सांगितलेलं आहे 10 ते 14 याच्यामध्ये. सहयज्ञाः प्रजाः सृष्टा पुरो उवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वम् एष वः अस्ति अष्टकामधृक्. म्हणजे सहयज्ञ प्रजापतींनी म्हणजे ब्रह्माने प्रजापतीची निर्मिती केली. त्याच्यानंतर जे प्रजापतींबरोबर प्रजापती यज्ञ करत असतो अशी तुम्ही मायथॉलॉजीमध्ये ऐकली असेल गोष्टी आणि आपण त्या छान छान गोष्टी म्हणून विसरून जातो मायथॉलॉजीच्या, की हे काही खरं नसतं. हे काही हे पण त्याचा नीट सायंटिफिकली विचार करायला पाहिजे. हे जे प्रजापती, यज्ञ, त्याच्यानंतर ब्रह्म हे जे दीज आर सिम्बॉल्स.
ऑफ द एनर्जीज. प्रजापतीनी त्याच्या सहयज्ञ म्हणजे त्याच्याबरोबर जे यज्ञ करणारे लोक होती त्याच्याबरोबर त्यांना सृष्टवा पुरो उवाच म्हणजे फार पूर्वी सांगून ठेवलेलं आहे प्रजापतीने. अनेन प्रसविष्वध्वम एष वह अस्ति अष्टकामधृक. म्हणजे प्रजापतीनी पुढची जनता निर्माण केली. प्रजापती ना, प्रजाचा षष्टी तत्पुरुष, प्रजेचा पती. त्यामुळे प्रजापतींनी जनतेला क्रिएट केलं, हे ह्युमन्स क्रिएट केले. त्याच्यानंतर कॉस्मिक एनर्जीज, ज्याला आपण गॉड किंवा देव असं म्हणतो, ते सुद्धा क्रिएट केले. ओके. तर आता ह्याच्यामध्ये बोलण्यासारखं खूप आहे की पृथ्वीची इव्होल्युशन कशी झाली, पृथ्वीवर सजीव सृष्टी कशी निर्माण झाली, वास्ट विषय आहे. सो छोट्या ह्याच्यात आपण समजून घेऊ की प्रजापतींनी मनुष्याची आणि कॉस्मिक एनर्जीची क्रिएशन केली. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही एकमेकांना सपोर्ट करायचं. म्हणजे दोन मित्र आहेत, त्यांनी एकमेकांना सपोर्ट करायचं. ते एकमेकांच्या काय म्हणू आपण त्याला, सहयोगाने वाढणार आहेत किंवा एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत आपण मराठीत म्हणतो तसं. सो देवान भावयत अनेन ते देवा भावयन्तु वह परस्परम भावयन्तः श्रेयः परम अवाप्स्यसि अथ बोथ शुड डू कर्मा फॉर इच अदर. म्हणजे आपण कर्म करायचं आहे ह्युमन्सनी, त्याचं श्रेय आपण, तुम्ही बघा ना, ग्रह शांती किंवा करताना बघा ते त्यांना आवाहन केलं जातं. शिवाला आवाहन केलं जातं, त्याच्यानंतर अग्नीला आवाहन केलं जातं. तुम्ही जेव्हा एक नीट ऑब्झर्व केले, तुमच्या घरामध्ये जे पौरोहित्य कर्म होत असतील, अग्निहोत्र केलं जातं काही लोकांच्या घरी, त्याच्यामध्ये त्यांना आवाहन करून त्यांना बोलवलं जातं इथे आणि त्यांना ऑफर केली जातात किंवा त्यांना समर्पण केलं जातं. सो ह्युमन्स शुड ऑफर द कर्मास टू गॉड. ओके. किंवा गॉड शुड सपोर्ट और द फीड द ह्युमन्स. असं हे एक टायअप आहे जे आपण ब्रेक केलं. आपण अग्निहोत्र करत नाही, आपण नवचंडी होम करत नाही, आपण बऱ्याच प्रकारचे यज्ञ करत नाही. ठीक आहे, आर्थिक स्वरूपाने स्वस्थ जमत नसेल, पण तो भाव आपण रोजच्या रोज करत नाही आहोत. किती लोक जेवणाच्या आधी ब्रह्मार्पण ब्रह्महवी प्रार्थना करतात. 1 मिनिटं लागत नाही, 1 मिनिट. जेवणाचा प्रत्येक घास तोंडात जायच्या आधी 1 मिनिट शांतता ठेवणे, प्रार्थना करणे, हे सुद्धा आज कितीतरी घरांमध्ये फॉलो नाही केलं जात. जे काही छान छान पिझ्झा काय व्हॉटेवर पंचपक्वान्न केली असेल ते आधी आपण खा. त्याच्या आधी देवाला 1 मिनिट नाही स्मरण केलं जात किंवा त्याला ऑफर नाही केलं जात. ही शोकांतिका आहे आजची. सो ह्युमन्स, सगळीकडे असं होतं नाही, पण बऱ्याच ठिकाणी असं होतं. काही लोक करतात सुद्धा फॉलो. सो ह्युमन्स शुड ऑफर द कर्मास किंवा यज्ञ कर्माचा जो हे आहे तो गॉड्सना किंवा कॉस्मिक एनर्जीना द्यायचा आहे. कॉस्मिक एनर्जीनी हे वातावरण, पर्यावरण, सोलार एनर्जी, ल्युनार एनर्जी, त्याच्यानंतर पर्जन्य आहे, ह्या सगळ्या गोष्टी कोण मेंटेन करतं? भारताची जनता मेंटेन करते आहे. पृथ्वीवरची इज देअर एनी कोणी लिडरशिप किंवा कोणी ऑथॉरिटी आहे कोणाची? पाऊस कधी पडावा, कुठे पडावा, किती पडावा? सो दीज आर, त्यांची ऑथॉरिटी गॉड्सकडे किंवा कॉस्मिक एनर्जीजकडे आहे. सो गॉड अँड कॉस्मिक एनर्जी प्रोव्हाइड्स द रिसोर्सेस टू ह्युमन ऑन दिस अर्थ, and humans are supposed to utilize that resources and offer the result of their karmas to cosmic energies again. हे म्हणजे मी माझ्या मित्राला फीड करायचं आणि माझ्या मित्राने मला फीड करायचं असं आहे, पण ते कुठेतरी सायकल ब्रेक झालेलं आहे आणि त्यामुळे आज आपली जी पृथ्वीवर परिस्थिती आपण बघतो आहोत ती होते आहे. इष्टान भोगान ही नाही देव व देव. एक मिनिट, वाजले किती? 36 झाले, 4च मिनिटं आहेत. ठीक आहे. म्हणजे आता अशा प्रकारचं आपण पुढे घेऊ नेक्स्ट याच्यामध्ये. अशा प्रकारचं सायकल आहे, कारण हे एक्सप्लेन करणं फार गरजेचं आहे नीटचं. सो इष्टान भोगान ही वह देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः तैः दत्तान प्रदायेभ्यः यः भुंक्ते तेन एव सह. म्हणजे इष्टान भोगान, जे इष्ट भोग आहेत ते देवाहा दास्यन्ते. देवा हा द्वितीय बहुवचन. देवांना द्यायचे आहेत. यज्ञ अभाविता म्हणजे यज्ञाच्या भावाने द्यायचे आहेत. तैही दत्तान प्रदायेभ्यः म्हणजे त्या दिलेल्या ऑफरिंग्स पासून, पंचमी एकवचन, प्रदायेभ्यः यः भुंक्ते तेन एव सह. म्हणजे त्यांनी तो जे सेवन करतो तोच श्रेष्ठ आहे. इफ नॉट ऑफरिंग, जर तो असं करत नाही आहे तर तो पृथ्वीवरचा पापी आहे. त्याने ते ऍक्च्युली करायला पाहिजे.
की जे आपल्याला आता पृथ्वी म्हणजे मला असं समजा की म्हणजे पर्जन्यवृष्टी कोण देतं आपल्याला? या पृथ्वीवर हवा ब्रीथ करण्यासाठी हवा कोण देतं? हं, जर समजा ऑक्सिजनची लेव्हल कमी झाली पृथ्वीवर, तर काय करणार आपण? आणि कोणाकडे कंप्लेंट करणार? आज तुम्ही दिल्लीची अवस्था बघता आहे प्रदूषण आणि याची कारणं आहेत ती वेगळी. पण जर पृथ्वीवर एका दिवशी ऑक्सिजनची मात्रा कमी झाली, हवा, पाणी, पृथ्वीवर पाणी आहे. पाणी कोण प्रोव्हाईड करतं आहे आपल्याला? आपल्याला असं वाटतं, की हां, म्युनिसिपालिटीला दोष द्या, ह्याला दोष द्या, त्याला दोष द्या, गव्हर्नमेंटला दोष द्या, काहीच नाही झालं तर पार्टीला दोष द्या. सो ही खूप मोठा विषय. सो अशा प्रकारे ते करते. ह्यांचा जी फायनल ऑथॉरिटी आहे ती कॉस्मिक एनर्जीज आहेत. त्यांना आपण कर्माने फीड करत नाही. त्यामुळे ते आपल्याला रिसोर्सेस प्रोव्हाईड करू शकत नाही आहेत. आणि जो हे फॉलो नाही करत, इफ नॉट ऑफरिंग ही इज कमिटिंग द सीन ऑर ही इज डूइंग समथिंग रॉंग अँड ही इज अ थीफ. म्हणजे तो चोर आहे. म्हणजे मी माझ्या दोघांच्या बॉन्डिंग होतं माझं आणि माझ्या मित्राचं. त्यातून माझ्या मित्राला जेवढं देणं अपेक्षित होतं, त्याच्यापेक्षा कमी देऊन मी स्वतः ते चोरते आहे. हे आपण मानवसृष्टीने केलेलं आहे. त्यामुळे हे कुठेतरी सायकल बिघडलेलं आहे. ओके. सो 2च मिनिटं बाकी आहेत. आपण हे पुढे कंटिन्यू करू. कारण आणि म्हणून मी नेहमी सांगत असते, की भगवद्गीता इज अ सायंटिफिक मॅन्युअल. इट्स नॉट द बुक व्हिच शुड बी रीड आफ्टर 60 किंवा आफ्टर 50. हे तुम्हाला मुलांना आत्तापासून समजलं पाहिजे. तरुण पिढीला हे समजलं पाहिजे, की अशा प्रकारचं नॉलेज सुद्धा भगवद्गीतेमध्ये आहे. इट टॉक्स अबाउट द एस्ट्रोनॉमी, इट टॉक्स अबाउट द कॉस्मिक एनर्जी, इट टॉक्स अबाउट द युनिव्हर्स. राइट? ओके. सो अशा प्रकारे आपण इथे कर्मयोगाचे पहिले 10 10 श्लोक समजून घेतले आहेत आणि आपण पुढच्या ह्याच्यामध्ये ह्याचा अधिक उहापोह करू शकतो. ओके. थँक यू सो मच. आय विल स्टॉप माय प्रेझेंटेशन हिअर. रेकॉर्डिंग पण स्टॉप करते. एकच मिनिट. आपण पुढे हे सगळं कंटिन्यू करत राहू.